नमस्कार मंडळी, साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मंजुषा जोगळेकर यांनी वृंदावनची एक खरीखुरी गोष्ट सांगितलेली आहे, ती पाहूयात. वृंदावनच्या मुंग्या. एक संत होते आणि ते एकदा वृंदावनला गेले होते. त्यांनी त्यांच्या आराध्य दैवताच्या भूमीत काही काळ घालवला आणि म्हणता म्हणता त्यांची परत जाण्याची वेळ आली. त्यांनी विचार केला की परतण्यापूर्वी देवाला नैवेद्य दाखवावा आणि देवाचा प्रसाद घेऊन परत जावं. म्हणून त्यांनी लाडू विकत आणले, ते देवासमोर नेले, बरोबर प्रसाद घेतला आणि ते ज्या आश्रमात उतरले होते तिथे परत आले आणि थोडी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ट्रेनने परत जायचे होते. सकाळी त्यांनी आगगाडीचा प्रवास सुरू केला. मुघलसराय स्थानक येईपर्यंत संध्याकाळ झाली. त्या संत महोदयांनी विचार केला की पाटणा यायला अजून 3-4 तास आहेत आणि आता भूकही लागायला लागली आहे. मुघलसराय स्थानकात ट्रेन अर्धा तास थांबणार, तेव्हा आता आपण हातपाय धुवून घेऊया, संध्यावंदन करूया आणि थोडं काहीतरी खाऊन घेऊया. त्यांनी हे सगळं उरकलं आणि प्रसादाचे लाडू खाण्यासाठी म्हणून डबा उघडला. तेव्हा त्यांना दिसलं की लाडवांना मुंग्या लागल्या आहेत. त्यांनी मुंग्या बाजूला केल्या आणि 1-2 लाडू खाल्ले. उरलेले लाडू प्रसाद म्हणून वाटून टाकू म्हणून पुन्हा त्यांनी बाकीचे लाडू तसेच ठेवले. त्यांनी लाडू तसेच ठेवून डबा बंद तर केला, पण त्यांना एक नवीनच काळजी वाटायला लागली. वेगळेच विचार त्यांच्या मनात येऊ लागले. त्यांच्या डोक्यात आलं की या मुंग्या वृंदावनपासून या मिठाईच्या डब्यात आहेत आणि या बिचाऱ्या ट्रेनने इतक्या लांब मुघलसरायपर्यंत आल्या आहेत. या मुंग्या पण किती भाग्यवान, यांचा जन्म वृंदावनात झाला. आता इतक्या लांबून माहीत नाही किती दिवस किंवा किती जन्म त्यांना घ्यावे लागतील परत वृंदावन येथे पोचण्यासाठी. व्रजभूमीची माती परत यांच्या नशिबात असेल का हेही माहीत नाही. मी किती मोठं पाप केलं, यांना वृंदावनातून दूर घेऊन आलो ते. मला आता परत गेलं पाहिजे. हा असा विचार त्यांनी केला आणि त्या महोदयांनी त्या मुंग्यांना परत नीट डब्यात ठेवलं आणि उलटी वृंदावनची ट्रेन धरली. त्यांनी ज्या दुकानातून ते लाडू खरेदी केले होते त्या मिठाईच्या दुकानापाशी ते गेले. लाडवाचा डबा खाली धर्तीवर ठेवला आणि हात जोडले व म्हणाले की माझ्या नशिबात ब्रजमध्ये राहणे नाही, तेव्हा मला हा अधिकार अजिबात नाही की ज्याच्या भाग्यात ब्रजेची धूळ लिहिली आहे त्याला मी येथून दूर करावे. हे सगळे तो दुकानदार बघत होता. तो भराभर पुढे आला आणि म्हणाला, महाराज, मुंग्या लागल्या असतील तर त्या राहू द्यात, दुसरी मिठाई वजन करून घ्या. तेव्हा ते संत म्हणाले की तुझ्या मिठाईत काहीच कमतरता नव्हती. माझ्या हातून पाप होता होता राहिलं, मी त्याचंच प्रायश्चित्त घेत आहे. तेव्हा नक्की काय झालं ते दुकानदाराने माहीत करून घेतलं. दुकानदाराचं मन भरून आलं आणि त्याच भावनाशील अवस्थेत तो त्या संतांच्या पायाशी जाऊन बसला. त्याला रडू आवरेना आणि भावना अनावर झाल्याने संत महोदयांचेही डोळेही ओले झाले. ही कहाणी वाचून कोणाला हा येडपटपणा वाटेल, कोणी थट्टा करेल, पण ज्याचं मन निर्मळ आहे त्यात परमेश्वराच्या भक्तीचं बी पेरलं गेलं आहे. त्याला यामागील भावना समजण्यास कठीण जाणार नाही. कृष्णाच्या भूमीत असे कितीतरी महात्मे मिळतील आणि त्यांच्या अशा अनोख्या भक्तीची गाथा ऐकता येईल. पण अशा घटनांकडे बुद्धिवादी विचारांनी बघणार तर या गाथेचा प्रवाह तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. जय श्रीकृष्ण. ही सत्य घटना सांगितली आहे मंजुषा जोगळेकर यांनी. जय श्रीकृष्ण.